सर्वांना नमस्कार. जय नाव. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या सुमारे 5.5 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. आपल्याला तो विषय अतिशय सुंदरपणे समजावून सांगत असतात. गेल्या सुमारे 68 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याविषयी प्रबोधन करीत आहेत. मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज पुढे सांगतात की श्री दत्तात्रय म्हणाले की हे राजश्रेष्ठा, अरे तू कृतार्थ झालायस. तू निर्मम निरहंकारी होऊन मोक्षासाठी भ्रमण कर. हे ऐकून तो राजा रोमांचित झाला. प्रेमामुळे त्याचा कंठ दाटून आला. गदगद वाणीने हात जोडून तो स्तुती करू लागला. कारण रूप मुनिरूप स्वेच्छाधारी आणि वाणी मनाला दूर असलेल्या देवाला मी नमस्कार करतो. मी मायेच्या उपाधीने ईश आणि ब्रह्मा आहे आणि अविद्येच्या उपाधीने शिव आणि आत्मा आहे. तत्वज्ञानामुळे मायेचा नाश झाला असता तू एकच, जो ईश आणि अनिश असा भेदच नाही. रज्जूच्या अज्ञानामुळे भ्रमाने सर्प भासतो, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी जीव भ्रम होतो. ही मिथ्या बुद्धी ती आपल्या उपदेशाने ताबडतोब नष्ट झाली आहे. तुझ्या दृष्टीने पवित्र झालेला मी आज धन्य झालो आहे. मी आज ब्रह्मस्वरूप झालो. तू ब्रह्मच आहेस. माया योगाने अरूप असलेला तू नाना रूप आहेस. दत्तात्रया, तू विश्वात्मा आहेस. तुझे स्तवन करण्यास जाणण्यास कोण समर्थ आहे? आदरणीय महाराज म्हणाले की पुढील 4 श्लोकात स्वामी महाराजांनी अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्री दत्तात्रय भगवानांची स्तुती केली आहे. ते म्हणतात, कुठे वृद्ध तर कुठे प्रौढ, कुठे बाल तर कुठे ब्रह्म, कुठे त्यागी तर कुठे योगी, कुठे संगी असा असणारा तू बुद्ध सिद्ध शुद्ध असून श्रद्धेने बांधलेला असूनही माया धर्माने अविद्या आहेस. तू अंतर्यामी बुद्धी विज्ञान आणि मोक्ष याचा स्वामी आहेस. धर्माच्या फलातीत असलेला तू वेदांनी गायलेला आहेस. असा ईश्वर त्रिगुणाधीश असलेला तुला भक्तीने मुक्तीने मी नमस्कार करतो. इथे दत्तात्रय पुराणाच्या उपासना कांडातील 5व्या अष्टकाचा 7वा अध्याय समाप्त होतो. पुढच्या अध्यायात स्वामी महाराज म्हणतात की अलर्क म्हणतो की बऱ्याच काळापासून आलेली अहंता आणि ममता मी लांबूनच टाकून दिली आहे. तुमच्या कृपाप्रसादाने आत्म्याच्या ठिकाणी अभेद रूपाने राहिलो आहे. आता मुक्त संघ होऊन मी पृथ्वीचा संचार करीन. असे बोलून श्री दत्तात्रयांना नमस्कार करून प्रसन्न चित्र झालेला अलर्क काशीराज आणि सुभाऊकडे जाऊन हसून म्हणाला, हे राज्याचा लोभ असणाऱ्या काशीराजा, तू निष्कंटक राज्याचा उपयोग घे किंवा सुबाहूला हे राज्य तुझ्या आवडीनुसार दे. काशीराजा म्हणाला, युद्धाशिवाय त्याग केलेल्या राज्याचा काय उपयोग? आपण क्षत्रिय कुटुंबातील आहात. आपणास हे योग्य नाही. सेना आणि अमात्य नष्ट झालेला राजाही मरण भय टाकून आपल्या शत्रूला उद्देशून शरसंधान करीत राहतो. या ठिकाणी महाराजांनी अतिशय सूचकपणे गीतेच्या श्लोकाचा संदर्भ इथे दिला आहे, असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. युद्धात ठार झाला असता तो राजा स्वर्गात जातो व जिंकले असता पृथ्वीचा उपभोग घेतो. त्याला दोन्ही ठिकाणी तोटा नाही. यज्ञाप्रमाणे संग्रामही शास्त्र नियमानुसारी आहे. अविकारी शत्रूला पाहून भ्यालेला राजा जेव्हा पळून जातो, तो कीर्तीचा त्याग करून दुर्गतीला जातो. हे ऐकून अलर्क म्हणाला, अशा प्रकारचे माझे मत पूर्वी होते. सध्या तसे नाही. कारण देहच नाही तर मग क्षत्रियता कुठून असणार? शक्ती ही एकमेव आत्मा आहे. त्याशिवाय दुसरा कोणीही नाही. तेव्हा शत्रू मित्र इत्यादी बुद्धी कुठून येणार? कारण ही बुद्धी अज्ञानामुळे आहे. तुझ्या निमित्ताने मला जे दुःख झाले ते सर्व माईक आहे. त्यानंतर माझ्यावर दत्तात्रयाची कृपा झाली, ज्यामुळे मी असा झालो आहे. माझा तू शत्रू नाहीस, मी तुझा शत्रू नाही. तू भाऊ हा उपकार करता आहे. मला भेद दृष्टी कुठून? सर्व माझ्या ठिकाणी आहे. मी सर्वत्र आहे. असे ते अलर्काचे वचन ऐकून सुभाऊने आनंदाने त्याला आलिंगन दिले व म्हणाला, हे बंधू, तू चांगले बोललास. असे म्हणून सुभाऊ काशीराजाला म्हणाला, माझे काम झाले आहे. आता मी जातो. तुझे कल्याण असो. काशीराजा म्हणाला, माझ्या वडिलांचे राज्य भावाने आक्रमण करून घेतले. त्या भावाला जिंकून माझे राज्य मला दे असे तू म्हणालास, ते खोटे होते काय? तो भाऊ म्हणाला, हे काशीराजा, ज्याच्यासाठी हा उद्योग होता तो तुझ्या साहाय्याने सिद्ध झाला आहे. त्याचे कारण हे आहे.
विद्वान, लग्न, जीवनमुक्त असे माझे 2 भाऊ आहेत. त्या दोघांना आणि मला आईने मुखामध्ये जसे दूध सोडले त्याचप्रमाणे कानामध्ये ज्ञानही ठेवले. त्याच्या कानामध्ये दैवाने ते ज्ञान पडले नाही. त्यामुळे हा धाकटा भाऊ पशुप्रमाणे झाला. ज्याप्रमाणे पशु, त्याप्रमाणे हा नेहमी स्त्रियांमध्ये विषय सुखामध्ये रंगून लैंगिक सुखामध्ये दुर्बुद्धी असलेला हा लहान ठरला. गृहस्थ धर्माला प्राप्त करून तो स्वतःला सुखी मानत असे. हा त्याचा भ्रम पाहून राजा आम्हाला खेद झाला. तेव्हा मी निश्चय करून तुझ्या साहाय्याने वैराग्याला कारण असणारे दुःख त्याला उत्पन्न केले. असाच माझा हेतू होता. मी याला दुःख दिले, त्यानंतर स्वतःच तो विरक्त झाला. त्यामुळे माझे कार्य सिद्ध झाले आहे. माझे कार्य सिद्ध झाले आहे. तू तुझे कल्याण असो. मी आता जातो. आमची आई मदालसा योगी लोकांना मान्य होती. तुझ्या आधाराने सर्व निष्पन्न झाले आहे. मला या नष्ट होणाऱ्या राज्याचे काय? आत्मानंदामुळे मला साम्राज्याचे काय? हे राजा, विद्वान माणसाने गठाळलेल्या स्वतःच्या बांधवांची उपेक्षा करू नये. प्रयत्नपूर्वक त्यांचा उद्धार करावा. तीच खरी त्याची विद्वत्ता. सुहृदय, स्वजन, बंधू समर्थ असूनही जर एखाद्याचा अधःपात झाला, तर धर्म, अर्थ, काम, मोक्षासाठी ते त्याज्य आहे. त्यात शंका नाही. असे बोललेला राजा सुद्धा क्षणभर सत्संगामुळे सुखी होऊन दीनचित्त होऊन कृपाळू सुबाहूला म्हणाला, तू अलंकार फार मोठा उपकार केला आहे. तरी हे मित्रा, माझ्यावर उपकार करण्यासाठी तू मला का आणत नाहीस? सज्जनांचा सहवास हा फल देणारा असतो. हे वचन खोटे कसे होईल? तरी हे विचक्षणा, माझाही संसारापासून तू उद्धार कर. तू भाऊ हसून त्याला म्हणाला, हे राजा, तू खरे तेच बोलला. परंतु काळाचीही काहीतरी योजना असते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ कथन केलेले आहे. त्यापैकी धर्म, अर्थ, काम हे तुझे सफल झाले आहे. आता शिल्लक राहिलेला मोक्ष साधनाशिवाय सिद्ध होत नाही. तरी प्रयत्नपूर्वक तू यत्न करावास. तो मी संक्षेपाने सांगेन. त्यानंतर तू मोक्षासाठी प्रयत्न करा. मी आणि माझा ही प्रतिती तू पुन्हा करू नये. मी माझा ही संज्ञा कोणाची आहे याचा नेहमी विचार कर. स्विकारी जड अव्यक्तापासून भूत भौतिकांपर्यंत व्यक्ताव्यक्त तू जाणावेस. त्यानंतर असंगाला जाशील. इथपर्यंत हा अध्याय अतिशय अप्रतिमपणे समजावून सांगितला व आपल्या प्रबोधनाला इथे त्यांनी स्वल्पविराम दिला. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा वर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा अव्यक्तादि विशेषांतम सविकारम चेतनम व्यक्ता अव्यक्तम त्वया ज्ञेयम ततो संगत्वमे तशी. म्हणजे मागल्या पुष्पात आपण असं बघितलं की भगवान दत्तात्रेयाने अलर्काला विशेष कृपा केल्यानंतर त्याला जे आत्मज्ञान प्राप्त झालं त्याच्या मागे त्याचा जो मोठा भाऊ होता सुबाहू, त्याचं एक प्रकारचं जणू काही कारस्थान होतं की आपण 3 भाऊ आहे ज्यांना आपल्या आईने अध्यात्म मार्गामध्ये इतकं पुढे आणलं की आपल्याला जे आत्मज्ञान झालं ते हा आपला जो धाकटा भाऊ आहे हा मात्र त्या वैषयिक वासनांच्या जाळ्यात गुरफटला असल्यामुळे याला ते ज्ञान कसं प्राप्त होईल म्हणून अंतस्थ अशा कळकळीने पण त्याला त्या वैषयिक आणि प्रापंचिक विश्वातून पारमार्थिक अवस्थेला नेण्यासाठी म्हणून जणू काही त्यांनी काशी राजा या त्याच्या मित्राचं सहाय्य केलं. आणि मग पुढचा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी त्याच्यावरती जेव्हा राज्यावर चढाई केली तेव्हा हा आदर्क पळून गेला.
पण त्याच्या आईने त्याला जो काही एक सूत्र त्याला सांगितलं होतं, सत्संगो दुःसंग भेषजम संतो दुःख संग भेषजम. हे सूत्र आठवल्यानंतर मग असा सत्संग दुःख दूर होण्याकरता कुणाला बघावं, म्हणून तो भगवान दत्तात्रेयांचं दर्शन होऊन त्यांना शरण गेला. भगवान दत्तात्रेयांनी त्यांना समूल असा फक्त उपदेश केला नाही, तर त्याच्यात बाह्यांतर असं विशेष प्रकारचं जणू काही परिवर्तन त्यात घडून आलं त्यांच्या उपदेशाने आणि कृपा प्रसादाने. आणि बघ हा आलरकर याच्याजवळ जेव्हा सुबाहून काशीराजा आले, तो प्रसंग आपण आधी बघितला. भगवान दत्तात्रेय यांची स्तुती अलर्काने केली. मग त्यांनी स्वतःच्या बंधूची स्तुती केली की तुझ्यामुळे ही अवस्था प्राप्त झाली. आणि त्यानंतर मात्र या काशी राजाला हे कोडं उलगडलं की या भावाभावांमध्ये हे जे युद्ध वगैरे सगळं होतं, हे एक प्रकारचे जणू काही एक कारस्थान नव्हे, तर हे लुटपुटीची अशी लढाई की या धाकट्या भावाला अध्यात्म मार्गात मोक्ष प्रदान करण्यासाठी, वाटचाल करण्यासाठी या सुभावने केलेली ही एक वेगळी ही काही त्याची युक्ती होती. आणि मग मात्र या काशी राजाला उपरती झाली. त्यांनी म्हटली की आता या अवस्थेला तुमच्या दोघांना पाहिल्यानंतर हे सगळं पाहून मला सुद्धा आता असं वाटतंय मी सुद्धा या प्रापंचिक राज्य व्यवहार लोक जो आहे लोकव्यवहार यातनं मुक्त होऊन तुमच्यासारखंच या मार्गात पुढे जावं. तेव्हा वाहूनी त्याला जो उपदेश करायला प्रारंभ केला, त्या उपदेशाचा जो श्लोक होता हा 5व्या अष्टकातल्या 8व्या अध्यायातला 38वा श्लोक फक्त आपण जो उद्धृत केला. तर त्या श्लोकात सुबाहूने काशीराजाला असं म्हटलं की सविकारम चेतनम, हे सविकारी आणि जड अशा अव्यक्तापासून भूत भौतिकापर्यंत आणि व्यक्त अव्यक्त असं तू जाणून घे. असं जाणल्यानंतरच त्वयादेयम तो संगत्वमे मेष्यसी, त्यानंतर मात्र तू खऱ्या अर्थाने असंगत्वाला जाशील, अशा अवस्थेला प्राप्त होशील. मग याचा मार्ग जो आहे उपदेश तो पुढे असं म्हणतोय सुबाहू, आत्मानात्म विचारेण ज्ञातव्यम अखिलम तथा स्वात्मानमेक आलोच्य कृतकृत्यो भविष्यसी. आत्मचिंतन एक प्रकारच्या आत्मा आणि अनात्म विचारानं सर्व काही तू जाणून घे. आणि मग त्यानंतर जेव्हा तुला स्वतःच्या आत्म्याची ओळख होईल तेव्हा स्वतःच्या आत्म्याला जाणून तू आत्मरूप असं होऊन तू कृतार्थ होशील, कृतकृत्य भविष्यसी. यद्यप्य अलर्को दैवेन भोगासक्तो अपि कामुकाः विशुद्धो मातृकृपया सणाल्लेभे गुरुकृपाम. जरी अलर्क हा दैवयोगाने, यद्यपि अलर्को दैवेन भोगासक्त आणि कामुक होता, भोगासक्तो अपि कामुकाः, तरीही शुद्धो मातृकृपया आईच्या कृपेने तो शुद्ध होऊन अगदी क्षणभरात क्षणाल्लेभे गुरुकृपा, क्षणभरात त्याला गुरुकृपा प्राप्त झाली. भगवान दत्तात्रेयाचं दर्शन झाल्यानंतर
कमीदाने विरक्तो अपि प्रतिबद्धोष्यतो निशम निशम यथा स्वप्रतिबंधांते मुक्तिमे न संशय. म्हणजे तू आता विरक्त असून सुद्धा तू या मार्गात पुढे जाण्याकरता प्रतिबद्ध आहे. म्हणून स्वतःच्या या प्रतिबंधाच्या शेवटी हा जो प्रतिबद्ध तू असा या मार्गात चालण्याचा विचार करतो आहे, त्यामुळे निसंशय तू मुक्त होशील. मुक्तिमे श न संशया, अशा पद्धतीने जणू काही त्यांनी सांगितलं. असं म्हणून असं बोलून इत्युक्ता वा अलर्क मालिंग्य तमुवाच प्रसन्नधीहि राज्यं कुरु वनं वेहि नात कुत्र अपि लिप्यसे. असं म्हणून या सुबाहुनी अलर्काला आपल्या धाकट्या भावाला आलिंगन दिलं. इत्युक्त्वा वा अलर्क मालिंग्य, आणि मग तमुवाच प्रसन्न, आणि मग त्याला असं म्हणाला प्रसन्न होऊन. प्रसन्न दी म्हणजे प्रसन्न बुद्धीने, आता तू राज्य कर किंवा माझ्या बरोबर वनात ये. राज्यम करू वनम वेही. आता यापुढे नात पुत्र अपि लिप्यसे, आता तुला यापुढे कुठेही तू कुठल्याच प्रकारच्या या प्रापंचिक किंवा या जग आहे अशा याच्यात तू लिप्त होणार नाही. या माईक अशा विश्वात जगात तू लिप्त होणार नाही, तू अलिप्तच राहशील. विध्वस्तव न दोषोस्ती यथेच्छसी तथा कुरु अलर्क प्राह भो बंधो मूळोहम केवल पुरा. हे विद्वान, हा दोष नाही, जशी इच्छा असेल तसे कर. जे एका अर्थाने आता तुझ्या दोष राहिला नाही, तुझी जशी इच्छा असेल तसं कर. अलर्क म्हणाला, बंधू मी पूर्वी केवळ मूढ होतो. मूढ जडीभूत स्थितो राज्ये प्रसादाचे अद्यमोचिता एकोदर समुत्पन्ना मान्य नारी सुता वयम. मी जणू काही जड होतो, आणि असं जड असूनही अजड असूनही खऱ्या अर्थाने मी अजड होतो, मुक्त होतो, आत्मरूप होतो. पण अंतर्बोधो बहिर्जडा असं जेव्हा आपण बघतो, तेव्हा अंतस्थ खरं मी बोधी असाच होतो, पण मी जडासारखा वागत होतो म्हणून जड होतो. म्हणून अशा जडत्वाला प्राप्त झालेला मी राज्यावर बसलो, आणि मग अशा पद्धतीने राज्य करत असताना तुझ्या कृपेने आज मी मुक्त झालो आहे. आणि आईच्या एकाच उदरापासून उत्पन्न झालेले अशा त्या लोकमान्य दैवी अशा स्त्रीचे आपण दोघेही पुत्र आहोत. अद्यैव समतां प्राप्तास तत्पुण्यम मातुरेव ना इत्युक्तो यशबाहुस प्रयतो वनमुत्तमम. आज आपण खऱ्या अर्थाने सारखं झालेलो आहोत. तू आणि मी आता सारखे झालेलो आहोत. ते पुण्य आपल्या आईचं आहे असे बोलला गेलेला सुबाहू वनात गेला. मग स्वपुरम काशी राजू अपि गत्वा यत्न परो भवत अलर्कपूरमासाद्य पुत्र राज्ये भिविष्यच इच्छत वनम जगाम संत्यज्य सर्वसंग विमुक्तये
तत्र कालेन महता निर्द्वंदो निष्परिग्रह प्राप्त योगधीमं तुला पूर्णा निर्वाण लक्षणाम पश्यन् विश्य विदं सर्वं तदेवा असुर मानुषम. तेव्हा यानंतर काशीराजा सुद्धा स्वपुरम काशीराजू अपि गत्वा, काशीराजा सुद्धा स्वतःच्या नगरीत जाऊन मग तो त्या सुबाहूनी त्याला जो उपदेश केला त्या पद्धतीने तो प्रयत्न करू लागला. अलर्का आपल्या नगरीला परत जाऊन त्यांनी काय केलं, अलर्क पुरम आसाद्य पुत्रम राज्य विशिष्य, तो आपल्या नगरात परत गेला आणि त्यांनी स्वतःच्या पुत्राला अभिषेक करून मग हा अलर्क सुद्धा वनात निघून गेला. आणि मग संत्यज्य सर्व संघ विमुक्तये, सर्व संघ परित्याग करून मोक्षासाठी बराच वेळपर्यंत त्या ठिकाणी जेव्हा वनात अलर्क राहिला, तत्र कालेन महता निर्द्वंदो निष्परिग्रह, आणि बऱ्याच काळानं सुख दुःख रहित आणि योगक्षेमादी चिंता विमुक्त होऊन हे सारे देव असुर मानुष युक्त असं जे काही विश्व आहे, सर्व सदैवा असुर मानुषम पश्यन् विश्वम इदम, हे सर्व विश्व मोक्ष लक्षण असलेला परिपूर्ण अशा त्या योगधिमम तुला पूर्णा निर्वाण लक्षणाम प्राप्ता प्रापा, म्हणजे अशा मोक्ष लक्षण असलेल्या परिपूर्ण अतुलनीय अशा निर्वाण लक्षण तिला योग ऐश्वर्याला हे अलर्क प्राप्त झाले. हा अलर्क एका अर्थाने मोक्षपदाला गेला. पुढे महाराज सांगतात, पाशे गुणमयेर्बद्धम बध्यमानंच नित्यशाहा स्त्रीपुत्र भ्रातु मित्रारी च पारत्यामी विभावितैः आकृष्यमाणं करणैः संभ्रांतं भीमदर्शनम् अज्ञानप अंगमग्नं तस्वात्मानम् अपि तादृशं समुत्तीर्ण समाज्ञाय गाथामेताम गायत अहो कथम तदस्माभिः पूर्वराज्यम मनुष्ठितम अनुष्ठितम. म्हणजे गुणत्रे पाशाने बांधलेल्या पाशेर गुणमयेर बद्धम, आणि नेहमी स्त्री पुत्र बंधू मित्र शत्रू, स्त्री पुत्र भ्रातू मित्र अरी पार वयादी मा अभाविते नित्यशा, म्हणजे नेहमी स्त्री पुत्र बंधू मित्र शत्रू स्वतःच्या परक्या भावनांनी बांधल्या जाणाऱ्या अशा साधनांनी ओढल्या जाणाऱ्या आकृष्यमानम करणे अशा संभ्रमात पडलेल्या संभ्रांतम आणि भयंकर दर्शन असलेल्या हिमदर्शनम, मग अज्ञानरूपी चिखलात बुडालेल्या अज्ञान पंक मग्नम, अज्ञान पंक पंक म्हणजे चिखल, त्यात मग्नम अशा अज्ञानाच्या चिखलात बुडालेल्या त्या प्रकारच्या स्वात्मानम अपि तादृशम, म्हणजे तादृश त्या प्रकारच्या स्वतःच्या आत्म्याला ती पाहून त्यातून पार झालेले समुत्तीर्ण समाज्ञाय, आत्म्याला त्यातून पार झाले पाहून तो अलर्क ती गाथा गाऊ लागला.
गाथा मेता मग गायत. काय? अहो कथम तदस्माभी. अहो आम्ही पूर्वी राज्य कसे बरे धारण केलं. मी ते पूर्वी कसं राज्य धारण केलं. अहो कथम तदस्माभी पूर्वम राज्यम अनुष्ठितम. अपि पश्चात मनात ज्ञातम योगान्नास्तस्य परम सुखम. यद्भिज्ञा धनधान्य स्त्री पुत्रादि सुखम भावितम तृष्णाक्षय सुखस्येदम कलाम नाहति षोडशीम तृष्णा सत्वे तु तत्सर्वम नैकस्यातिर्देवालप्यम. जे योगाशिवाय परमसुख नाही हे मी नंतर जाणलं. अपि पश्चात मनात ज्ञातम योगान्नास्ति परम सुखम. योगापेक्षा परम सुख नाही हे मी नंतर जाणलं. मला नंतर कळलं. जे पृथ्वीवर जे जे पृथ्वीवर भूमीवर स्त्री पुत्रादी सुखांनी भरलेले सुख भोगक्षयाच्या सुखाच्या 16व्या कलेची सुद्धा बरोबरी करणारे नाही. असं जे योग सुख आहे धनधान्या परिस्त्री पुत्रादी सुख भावितम तृष्णाक्षय सुख सेदम कला नाहती षोडशी. त्याच्या 16वी कला इतकं सुद्धा जे नाहीये असं जे सुखामध्ये होतो असं ते जे सुख आहे भौतिक वगैरे ते त्याचा लोप जर केला तर ते सुख नव्हे तर त्या सुद्धा एकही काही ना काही पीडा देणार असतं. आणि किंवा अग्नीप्रमाणे ते तापदायक असतं. तप्तता दर्शवणार असतो. नैकस्या आर्तिदम अलप्यम ते ताप देणार असतो. सुखम भूमात्मरूपम विद्वान मूढधीर वही मृगयत्यवशस्तेन सर्वदा दुःखभाजना. सुख हे व्यापक आत्मरूप आहे. ते न जाणणारा मूर्ख बुद्धीचा असून जे हे योग सुख जे आहे त्या मूळ सुख जे आहे ते त्याला आत्मसौख्य म्हणतात. संतांनी म्हटलं ते न जाणणारा हा मूर्ख बुद्धीचा असून मूढधीर बहीर मूर्ख बुद्धीचा असून परतंत्र होऊन तो बाहेरच या जगात सुखाचा शोध घेत असतो. खरं सुख हे ब्रह्मात्मैक्य भावेनं मुक्त होणं आत्मस्थित राहणं अंतस्थ असतं. पण हा मूळ असलेला मूर्ख बुद्धीचा जो कोणी असेल हा बाहेरच ते या जगात हे सुख पाहत असतो. त्यामुळे तो नेहमी जसा मृगयत्व वशस्तेन जसं मृग जो असतो एखादा हरण हे जसं स्वतःच्या नाभीच्या ठिकाणी तरी कस्तुरी असेल तर ते बाहेरच जगात ते फिरत राहतो त्या वासाच्या दृष्टीने. तसं मृगयत्यवशस्तेन सर्वदा दुःख भाजना. त्यामुळे तो नेहमी दुःखाला प्राप्त. सत्यम ज्ञानमनंतम यद ब्रह्म ज्योति सनातनम तदेवात्मैक एवाम भूमा सुखमया सदा. जे सत्यम ज्ञान रूप आणि अनंतम सत्यम ज्ञानम अनंतम सनातनम ब्रह्म है. यद ब्रह्म ज्योति ही तेज आहे.
तेच एकमेव तदेवा आत्मैक्य एवाह. तेच एकमेव आत्मा म्हणजेच मी असून व्यापक आणि सुखमय आहे. भूमा सुखमय सदा. भ्रातुर्मातृ प्रसादेन श्रीदत्ता अनुग्रहेण च कृतं कृत्यं प्रापणीयं मया प्राप्तं न संशया. हो, आई यांच्या प्रसादानं, भ्रातुर्मातृ प्रसादेन आणि श्री दत्तात्रेयाच्या अनुग्रहानं, श्री दत्ता अनुग्रहेण च, दत्तात्रेयाच्या अनुग्रहानं मी कृतं कृत्य प्रापणीय, मी कृतकृत्य झालो आणि प्रापणीय मया प्राप्तम, मला जे मिळवायचं होतं ते मला प्राप्त झालं. प्राप्त न संशय, यात काही संशय नाही. एवं मुक्ता महात्मा समभ्यश्च प्रयत्नता संप्राप्तश्चरमां भूमी यत्र द्वैत स्मृती नच. असं बोलून तो महात्मा अलर्क प्रयत्नपूर्वक अभ्यास करून, एवं मुक्ता महात्मा समभ्यश्च प्रयत्नता, प्रयत्नपूर्वक अभ्यास करून परमभूमीला म्हणजे मोक्षाला प्राप्त झाला. संप्राप्त चरमाम परमाम भूमी प्राप्त झाला. या ठिकाणी द्वैताचं स्मरणही नाही. यत्र द्वैत स्मृती न, या ठिकाणी द्वैताची स्मृतीच नाही, ते काय अद्वैतच आहे, असं याचा भावार्थ आहे. आता प्रारब्ध भोगांते निर्गतो पाधिका सच दत्तलोके विलीनो होऊन नामरूपादी विवर्जिता. नंतर प्रारब्ध योग संपल्यानंतर आता प्रारब्ध भोगांते तुलादी उपाधी रहित असं निर्गतो निपाधिक उपाधी रहित आणि नामरूपादी वर्जित, नामरूपाने वर्जित होऊन म्हणजे जणू काही निर्गुण निराकार अशा स्वरूपात तो दत्तलोके विलीनो, तो दत्तलोकामध्ये विलीन झाला. ती पुत्रेण पित्रोसो योगचर्योपदेशिता तेयं समासतस्तत्र प्रथिता बुद्धिशुद्धये. अशा प्रकारे पुत्रानं पित्याला ही योगचर्या सांगितली. ती ही थोडक्यात बुद्धिशुद्धीसाठी प्रथित केलेली आहे ही योगचर्या. स्वामी महाराज या ठिकाणी निवेदन करतात. तर आता या ठिकाणी आपल्याला वाटलं की अलर्काची कथा चालू आहे, मग दत्ताचा प्रसंग आहे, स्वभाव एकदम पुत्र आणि पित्या असं कुठे आलं. या ठिकाणी जो संदीपक आणि हा जो चर्चा या दत्ताच्या दत्तगुणाच्या प्रारंभी सुरुवात झालेली आहे, तो पुत्र आणि पित्या यांचा जो संवाद आहे त्याची जणू काही महाराज या ठिकाणी आठवण करून देतात. हे या ठिकाणचं सूत्र महत्वाचं लक्षात ठेवावं. तेव्हा असा तो जड वाटणारा असा जो पुत्र होता, पण मुक्त असलेला बुद्धिमान, त्यांनी वडिलांना जो उपदेश केला असं या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. अशी पुत्रानं पित्याला ही योगचर्या सांगितली आणि तीही थोडक्यात महाराज म्हणतात बुद्धी शुद्धीसाठी या ठिकाणी मी ग्रंथित केली आहे. पियम समासतस्तत्र
ग्रथितां बुद्धी शुद्धये. ही जी कथा आहे अलर्काची वगैरे, ही खऱ्या अर्थाने बुद्धी शुद्ध व्हावी याकरता या ठिकाणी ग्रथित केली आहे. पुत्र म्हणाला, तर त्या संवादाच्या संदर्भात आपण म्हणतो आहे, पुत्र प्राह तथैव तं योगाभ्यासं समाचर प्राप्स्यसे तत्परम ब्रह्म यत्र गत्वा न शोचती. पुत्र म्हणाले, बाबा अशा प्रकारे तू योगाभ्यासाचं आचरण कर. तम योगाभ्यासम समाचर, तू परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होशील. प्राप्यसे तत्परब्रह्म यत्र गत्वा न शोचती. त्या ठिकाणी कोणी जाऊन पुन्हा शोक करत नाही. तद्ब्रह्मा अहम न संसारी किमे अध्ययन कर्मभिः कृतकृत्यस्य कारणमस्ति ते न सतत्ववित. ते ब्रह्म मी आहे, मी संसारी नाही. मग मला अध्ययन कर्माची काय जरूर आहे. जर कृतार्थ झालेल्याला काही करायचं असेल तर तो खऱ्या अर्थाने तत्ववेत्ताच नाही, तो मुक्त झालाच नाही आहे. एतत् ते सर्वमाख्यातम नव प्रश्नानुसारतः ममोदंतश्च कथितो यतमानो वाधुनाः. विजय मला विचारलं, त्या तुमच्या प्रश्नाप्रमाणे मी हे सर्व, हा मुलगा म्हणतोय जड किंवा अत्यंत बुद्धिमान मुक्त असा तो त्या वडिलांना म्हणतो, म्हणून मी हे तुला सर्व काही सांगितलं आहे. तव प्रश्नानुसारता, तुमच्या प्रश्नाप्रमाणे मग मी माझा वृत्तांत कथन केला आहे. आता तू प्रयत्नशील हो. इत्युक्त्वा पितरं नत्वा ततो यो ज्ञायामवाप्य च संत्यक्त्वाखिलसंगोऽसौ वाच्यचार समाहिताः. तर बोलून वडिलांना नमस्कार करून त्यांची अनुज्ञा मिळवून, हा जो वडिलांना जड वाटत होता, हा काहीच करत नाहीये, त्याच्यावर संस्कार करायला पाहिजे असं जे वडिलांना वाटत होता, त्या मुलांनी त्यांना हे सगळं ज्ञान अलर्काच्या कथावर सगळं सांगितल्यानंतर मग आता हा जो मुलगा आहे हा असा त्यानंतर वडिलांना नमस्कार करून आणि त्यांची अनुज्ञा मिळवून, इत्युक्ता पितरम नत्वा ततो अनुज्ञा वापरू, त्यांची अनुज्ञा मिळवून सर्व संग परित्याग करून शांत झालेला असा हा चार समाहितो, तो जणू काही असंग झालेला असा तो मग या पृथ्वीवर संचार करू लागला. तत्पिता अपि स्तुनिर्विष्णो वानप्रस्था विधानता शुद्धी प्राप्यार्थ संन्यस्तम ज्यातो नैष्कर्म सिद्धिभा. मग त्याचा वडील सुद्धा, त्याचा पिता सुद्धा उदासीन होऊन विष्णू वानप्रस्थ विधानता, वानप्रस्थ विधानानं त्यांनी शुद्धी करून संन्यास घेऊन संन्यस्त जातो, निष्काम कर्माने सिद्धी मिळवता झाला. नैष्कर्म सिद्धी भाग, मग तो सुद्धा स्वात्मरूप झाला. या ठिकाणी या अलर्क कथेची सुरुवात जेव्हा असा जड असा पुत्र त्याचा पिता यांच्या संवादातून सुरुवात झाली, त्याच संवादाने या ठिकाणी महाराजांनी शेवट केला. ते म्हणतात, इत्यर्थ अलर्क कथा धन्या देया ध्येया मनीषिवी प्रमाणम यत्र भगवान अवधूतो दिगंबराहा. अशी ही अलर्क कथा धन्य आहे. विद्वानांनी ध्यान करण्यास धन्या गेया ध्येया
मनीषी भी विद्वानांनी ध्यान करायला आणि गाण्याला गायन करायला योग्य आहे त्या ठिकाणी यत्र साक्षात भगवान अवधूत दिगंबर दत्तात्रय आहे. प्रमाणम यत्र भगवान अवधूतो दिगंबरा, या ठिकाणी भगवान दत्तात्रय प्रत्यक्ष आहे. या कथेत आहे. याचाच अर्थ काही महाराजांना असं सांगायचं आहे की या दत्त पुराणा सुद्धा एक प्रकारे यशकाय प्रतिमा अशा अर्थाने भगवान दत्तात्रय आहेत असं या ठिकाणी महाराजांनी सूचित केलं आहे. किं वर्णते भगवतो भक्त वात्सल्यम अद्भुतम यो अलर्काय ददो मुक्ती तुष्टो वंदन मात्रता. भगवान दत्तात्रयाचं आश्चर्यकारी किं वर्णते भगवतो दत्तात्रयांचं आश्चर्यकारी भक्त वात्सल्य काय वर्णन करावं. भक्त वात्सल्यम अद्भुतम, अद्भुत असं भक्त वात्सल्य या दत्तात्रयाचं काय वर्णन करावं. त्यांनी यो अलर्काय ददो मुक्ती, ज्याने अलर्काला मुक्ती दिली कशी. तुष्टो वंदन मात्रता, फक्त त्या अलर्काने त्या अवधूताला दत्तात्रयाला वंदन केलं, त्या वंदन भक्तीने हा संतुष्ट झाला दत्ता. आणि मध्यमम चरितम तेच चरित अद्य अलर्क कथान्वितम भुक्ती मुक्ती प्रदम रम्यम श्रीश संतोषकारकम. हे अलर्क कथेने युक्त असलेलं मध्यमम चरित्र ते आद्य अलर्क कथान्वितम, हे अलर्क कथन युक्त असलेलं मध्यम चरित्र हे कसं आहे. भुक्ती मुक्ती प्रदम रम्यम, हे भुक्ती आणि मुक्ती देणार असून तसेच रम्यम असं ते रमणीय असं. त्याचबरोबर जसं भुक्ती आणि मुक्ती प्रदान करणार आहे, रमणीय आहे, आकर्षक आहे, तसं श्रीश संतोषकारकम, ही दत्तात्रयाला संतुष्ट करणार आहे. शश्वते वंदनम कुर्वे माधवातींद्रिया प्रभो संतुष्ट सौभगत्वम न आयज्यस्व त्रिधीश्वर. हे माधवा अतींद्रिया, माधवा अतींद्रिय प्रभो परमेश्वरा, माधवा अतींद्रिय प्रभो, हे माधवा अतींद्रिय परमेश्वरा, मी तुला एकसारखं वंदन करतो. शश्वते वंदनम कुर्वे, तुला मी एकसारखं वंदन करतो. हे त्रिधीश्वरम, त्रिधीश्वरम, संतुष्ट झालेला तू, संतुष्ट सौभगम त्वम, आम्हाला परम ऐश्वर्य दे. त्वन्न आयजस्य सौभगम, आम्हाला हे आत्मसुखाचं असं परम ऐश्वर्य दे, प्रदान कर. अशा पद्धतीने स्वामी महाराजांनी शेवटी भगवान दत्तात्रयाची अप्रतिम अशी स्तुती करून या ठिकाणी दत्तपुराणाच्या उपासना कांडातल्या 5व्या अष्टकाच्या या 8व्या अध्यायाची या ठिकाणी समाप्ती केली. या ठिकाणी दत्तपुराणाचं हा 5वा अष्टक या ठिकाणी समाप्त झालं. आणि आता पुढच्या पुष्पापासून एक वेगळा कथाभाग आणि चरित्र, हे कुठलं तर आयुराजाचं दास्य कथन आणि दत्तात्रयाचं
दान इत्यादी कथन अशी आळू राजाची आणि हुंडा राक्षसाची जी सत्यदत्ताची कथा आपण नेहमी वाचतो ऐकतो, त्याचा जो मूळ कथाभाग दत्तपुराणातले त्याचं आपण अवलोकन करणार आहोत. अशा प्रकारे आजच्या या पुष्पाची इथे समाप्ती करताना मला काही 2-3 सूत्र जे एकदम अशी आठवली त्यात असेल, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. ज्या ठिकाणी गेलेला कोणी असेल शिष्य भक्त तो त्यांचा असेल योगी, तो ज्या ठिकाणी गेला की परत येत नाही, हे गीता वचन आहे. भगवद्गीते शेवटी नष्ट मोहून स्मृती लब्धा, माझा आता मोह नष्ट झाला, मला ज्ञान प्राप्त झालं असं अर्जुन म्हणतो. आणि भगवंतानी सुद्धा यथेच्छसी तथा करू, जशी आता तुझी इच्छा असेल तसं कर, अशा प्रकारचं ते शब्द वापरले. आपल्याला याच्यामध्ये याच पद्धतीचं सुद्धा एक पुनरुक्ती अशी या चरित्रात दिसते. आणि सगळ्यात महत्वाचं जे मला या ठिकाणी मी असं म्हटलं आहे, या अलर्काला केवळ वंदन भक्तीमुळे ही काही प्राप्ती झाली. त्या प्राप्तीचं विशेष काय आहे, तर तो दत्त लोकाला गेला. त्यामुळे दत्तलोक हा या दत्त पुराणाच्या अंतर्गत एक नवीन शब्द आपल्याला संज्ञा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. याच्यासाठी म्हणून जेव्हा जेव्हा एखाद्याला शक्य असेल, शेवटल्या या काही 5-1 श्लोकांमध्ये हनुमानांनी या अलर्काच्या कथेचं महत्व सांगितलेलं आहे. ही अलर्काची कथा अशा पद्धतीने दत्तपुराणाची वाचन केली, श्रवण केली, मनन केली, त्याचे चिंतन केलं, त्या दत्तात्रेयांनी काय उपदेश केला आहे त्याचं जर का आपण मनन केलं तर याचा खरोखर उत्तम परिणाम आणि प्रभाव काय आहे, तर की या ऐहिक जगात सुद्धा तुम्हाला जे काही प्राप्त करायचं असेल ते आणि मुक्ती आत्मज्ञान हे दोन्ही सुद्धा तुम्हाला प्राप्त होतं. जसं हे चरित्र जसं रमणीय तसा आनंद देणारा आहे. आणि मुख्य म्हणजे हे मनन चिंतन अलर्काचं चरित्र जर आपण पुन्हा पुन्हा आठवलं, याचं वाचन केलं, मनन चिंतन केलं, ते दत्तात्रेयांना सुद्धा संतुष्ट करणार आहे असं स्वामी महाराज सांगतात. तेव्हा आपण सुद्धा यथावकाश यथामती जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा तेव्हा तरी मधून अधून दत्तपुराणातलं हे अलर्क चैत्र पुन्हा पुन्हा अवलोकन करावं, त्यावर चिंतन करावं असं सांगून आज आपण या पुष्पाची आज या ठिकाणी समाप्ती करतो आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव